नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल बी केम पी स्टडीमध्ये। तर मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSCची मित्रांनो राज्यसेवा पूर्व परीक्षेची डेट जी आहे ती जाहीर झालेली आहे। तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे। यासाठी मित्रांनो किती जागा आहेत, कोणते मित्रांनो संवर्ग आहेत, तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे। परीक्षा शुल्क काय राहणार आहे, तर मित्रांनो यामध्ये सामान्य प्रशासन विभाग, महसूल वन विभाग, तर यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, ह्याची मित्रांनो सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर पहा सविस्तर माहिती। महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण 385 पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 रविवार दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्रातील एकूण 37 जिल्हा केंद्रावर घेण्यात येईल। तर ही जी परीक्षा आहे एकूण 37 जिल्हा केंद्रावर पूर्व परीक्षा घेण्यात येईल आणि याची डेट आहे दिनांक 28 सप्टेंबर 2025। तर जवळजवळ मित्रांनो तुम्हाला 6 महिने एक्झामच्या प्रिपरेशनसाठी भेटतात पूर्व परीक्षेसाठी। तर यामध्ये पहा विभाग कोणकोणते मित्रांनो विभाग आहेत। सामान्य प्रशासन विभाग, महसूल वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग। तर मित्रांनो एकूण येथे सामान्य प्रशासन विभागाची एकूण जागा 127 आहेत। महसूल व वन विभाग याची मित्रांनो 144 जागा आहेत। सार्वजनिक बांधकाम विभाग याची 114 जागा आहेत। तर अशा एकूण 385 जागा आहेत। तर अर्ज सादर करण्याची जी डेट आहे तर 28 मार्च जी आहे 28 मार्च 2025 ही फॉर्म भरायची फर्स्ट डेट आहे आणि लास्ट जी डेट आहे दिनांक 17 एप्रिल 2025 आहे। तर पहा महत्त्वाचे जे पॉईंट आहेत, तर यामध्ये तुम्हाला शासन शुद्धीपत्रक इतर मागास बहुजन कल्याण विभाग क्रमांक मित्रांनो दिनांक 9 मार्च 2023 अन्वये शासनाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार संबंधित उमेदवार उन्नत आणि प्रगत व्यक्ती गटात मोडत नसल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी सन 2024-25 व 25-26 2025-26 या आर्थिक वर्षाचे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे तुम्हाला अनिवार्य राहील। इतर मागास बहुजन कल्याण विभागाची मित्रांनो इथे दिलेली आहे माहिती। तर खेळाडू आरक्षण, दिव्यांग आरक्षण याबद्दलही इथे माहिती दिलेली आहे। तर दिव्यांग उमेदवार यासाठी लेखनिकची माहिती दिलेली आहे। अनाथ आरक्षण, तर यासाठी पात्रता पहा भारतीय नागरिकत्व असलं पाहिजे आणि वयोमर्यादा, तर वयोमर्यादा गणन करण्याचा दिनांक 1 जुलै 2025 असेल। तर किमान येथे दिलेलं आहे। तर पहा इथे किमान मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक यासाठी जी वयोमर्यादा आहे तर इतर सर्व संवर्गासाठी 18-19 वर्ष असेल मित्रांनो किमान वर्ष, आणि वनक्षेत्रपाल गट ब साठी 21 वर्ष असेल। तर इथे कमाल वय येथे दिलेलं आहे। तर अराखीव खुल्या प्रवर्गासाठी कमाल जे वय आहे इतर सर्व संवर्गासाठी 38 वर्ष असेल। वनक्षेत्रपाल गट ब साठी मित्रांनो इथे 21 दिलेलं आहे, 38 पाहिजे। तर पहा इथे मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अनाथ यांच्यासाठी जे कमाल वय आहे 43 वर्ष असेल दोन्हीसाठी। तर प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठीही 43 वर्ष आहे। अराखीव खुल्या आणि मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी 43 वर्ष दिलेलं आहे। तर माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा राजनिष्ठ अधिकारी यांसाठीही 43 वर्ष दिलेलं आहे इतर संवर्गासाठी आणि वनक्षेत्रपाल गट ब साठीही। तर दिव्यांग उमेदवारासाठी मित्रांनो 45 वर्ष असेल। तर शैक्षणिक अर्हता पहा, सर्वात महत्त्वाचं मित्रांनो शैक्षणिक अर्हता राज्यसेवा परीक्षा जी आहे तर यासाठी खालील नमूद संवर्ग वगळून इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली विहित अर्हता लागेल। तर मित्रांनो राज्यसेवासाठी जी आहे ती मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी लागेल। आणि हे जे आहेत मित्रांनो विशेष संवर्ग आहेत त्यांच्यासाठी पहा विशेष शैक्षणिक अर्हता लागेल। तर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ साठी जे शैक्षणिक अर्हता लागणार आहे तर यामध्ये यांत्रिकी किंवा स्वयंचलित ऑटोमोबाईल अभियांत्रिकीमधील किमान 4 वर्षाची पदवी। तर मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला गिअर्स, हलकी मोटार वाहने आणि परिवहन वाहने, अवजड मालवाहू वाहने व अवजड प्रवासी वाहने यासह मोटारसायकल चालविण्यासाठी प्राधिकृत करण्यास समक्ष प्राधिकरणाने दिलेले वाहन चालविण्याचे वैध लायसन्स आवश्यक राहील। तर येथे मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याची इथे मित्रांनो माहिती दिलेली आहे। तर पहा दुसऱ्या मित्रांनो नेक्स्ट जे आहे महाराष्ट्र वनसेवा यासाठी वनक्षेत्रपाल गट ब संवर्गाकरिता शैक्षणिक अर्हता पहा वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणीशास्त्र, उद्यानविद्या,
शास्त्र, कृषीशास्त्र, कृषी अभियांत्रिकी, रसायन अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, संगणक ॲप्लिकेशन, संगणक विज्ञान, पर्यावरणीय विज्ञान, पशुवैद्यकीय विज्ञान यापैकी कोणत्याही विषयातील सांवेदिक विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी किंवा विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक असला पाहिजे। तर विज्ञान शाखेव्यतिरिक्त इतर शाखेतील गणित विषयासह पदवीधारक उमेदवारांनी विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। तर याबद्दल मित्रांनो महाराष्ट्र वन सेवा याबद्दल येथे सविस्तर माहिती दिलेली आहे। तर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने त्या पदवीशी समतुल्य असल्याचे घोषित केलेली तत्सम अर्हता। तर येथे शासन निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभाग क्रमांक दिनांक 18 ऑक्टोबर 2016 अनुसार खालील शैक्षणिक अर्हता स्थापत्य अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाशी समतुल्य आहेत। तर पहा कोणकोणते आहेत। BE BTech सिव्हिल अँड वॉटर मॅनेजमेंट, BE BTech स्ट्रक्चरल, BE BTech सिव्हिल अँड एन्व्हायरमेंटल, BE BTech कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी। तर मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक राहील। तर अर्हता व पात्रता गणना करण्याचा दिनांक मित्रांनो इथे माहिती दिलेली आहे। तर शारीरिक मोजमापे पहा। राज्य सेवा परीक्षा पदाचे नाव सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ यासाठी पुरुष उमेदवारांकरिता आणि महिला उमेदवारांकरिता येथे दिलेले आहे। तर शारीरिक मोजमाप पहा। पुरुष उमेदवारांकरिता उंची 163 सेंटीमीटर अनुमानिक किंवा कमीत कमी लागेल। तर महिलांसाठी 155 मित्रांनो हाईट लागेल। तर मित्रांनो छाती न फुगविता 79 सेंटीमीटर फुगविल्यानंतर किमान 5 सेंटीमीटर वाढवलेली असावी पुरुषांसाठी। तर महिला उमेदवारांसाठी मित्रांनो चष्म्यासह किंवा चष्म्याशिवाय चांगली दृष्टी आहे आणि रंग अंध नाहीत तर याची मित्रांनो सर्टिफिकेट लागेल। तर उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब साठी पहा। उंची 165 सेंटीमीटर, तर छाती न फुगविता 79 सेंटीमीटर फुगविण्याची क्षमता किमान 5 सेंटीमीटर आवश्यक राहील। तर महिलांसाठी उंची 155 सेंटीमीटर अनुमानिक कमीत कमी लागेल तुम्हाला। तर महाराष्ट्र वनसेवा परीक्षा वनक्षेत्रपाल गट ब यासाठी मित्रांनो जे आहे तर पुरुष उमेदवारांकरिता आणि महिला उमेदवारांकरिता पहा। पुरुष उमेदवारांकरिता अनुसूचित जमाती व्यतिरिक्त अन्य उमेदवार यांच्यासाठी उंची 163 सेंटीमीटर लागेल। तर छाती न फुगवता 79 सेंटीमीटर कमीत कमी लागेल। फुगवण्याची क्षमता न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक जो आहे तर 5 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावा। तर महिला उमेदवारांकरिता मित्रांनो उंची 150 सेंटीमीटर लागेल। तर अनुसूचित जमाती प्रवर्गातील येथे दिलेली माहिती आणि तर पहा महत्त्वाची जे आपण पॉईंट आहे ते क्लिअर करणार आहोत। तर निवड प्रक्रिया जी आहे तर येथे त्याबद्दल येथे माहिती दिलेली आहे। तर परीक्षेचे जे टप्पे आहेत तर राज्यसेवा परीक्षा संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे तर ती मित्रांनो 400 मार्काची असेल सर्वांसाठी आणि मुख्य परीक्षा जी आहे तर राज्यसेवा परीक्षा जी आहे 1750 मार्काची असेल। मुलाखतीचे गुण 275 असतील। तर महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा ही जी आहे तर यासाठी मुख्य परीक्षा 400 गुणांची असेल। तर 50 मार्क जे आहे ते मुलाखतीसाठी लागतील। महाराष्ट्र वनसेवा परीक्षा यासाठी मुख्य परीक्षेचे गुण 400 तर मुलाखतीचे गुण 50 असतील। तर पूर्व परीक्षेकरिता अर्ज करण्याची पद्धत आहे मित्रांनो इथे प्रोफाईल तयार करून तुम्हाला हे डॉक्युमेंट लागतील। हे तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत। तुम्हाला प्रोफाईल तयार करायची आहे MPSCच्या आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन। तर येथे पहा जिल्हा केंद्र निवडबद्दल येथे माहिती दिली आहे आणि परीक्षा शुल्क जो आहे तर परीक्षा शुल्क मागासाठी 544 असेल आणि मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक आणि दिव्यांग यांच्यासाठी 344 असेल। तर उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देयकर अतिरिक्त असतील। परीक्षा शुल्क ना परतावा आहे। तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मित्रांनो करण्याची इथे माहिती दिलेली आहे। मुख्य परीक्षेस प्रवेश याबद्दल ही माहिती दिलेली आहे। तर मित्रांनो तुम्ही याच्यासाठी राज्यसेवासाठी जर तुमची कोणत्याही शाखेची पदवी झालेली असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता आणि याच्यामध्ये विविध जे वनसेवा अभियांत्रिकी सेवा यासाठी विशिष्ट शैक्षणिक अर्हता लागेल। तर मित्रांनो यामध्ये तुम्ही बसत असाल तर नक्की तुम्ही फॉर्म भरा आणि मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।